मिळणार आहे। सागर म्हात्रे विरुद्ध हर्षल खोटकर ही देखील लढत एक आगळी वेगळी असणार आहे। जबरदस्त लढत आता मात्र रसिकांच्या भेटीला आली आहे। ही तिसरी क्वार्टर फायनल अर्थातच उपांत्य फेरीचा तिसरा सामना आपण पाहतोय। कोण होईल विजयी आणि कोण जाईल रिक्त असते आपल्या घरी हे पाहणं मात्र रोमांचक ठरणार आहे। परंतु विजयाचे शिलेदार होण्याकरिता या ठिकाणी मैदानामध्ये स्वतःला झोकून द्यावं लागेल मित्र हो। चढाई करता यावेळेस मात्र विकी ठाकूर आपल्याला बघायला मिळतोय। एक जबरदस्त चढाई बहादर प्रत्युत्तर देतो यश पाटील, परंतु समोर दीपक कासारे हे देखील विसरून चालणार नाही। प्रत्युत्तर दखल पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज झालाय। आता मात्र सुयोग गायकर प्रो कबड्डी स्टार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। खरोखर मित्रांनो याचं दातृत्व आपण पाहिले कबड्डीच्या खेळाकरिता। असा सुयोग यावेळेस मात्र यशस्वी ठरलाय। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक शिवछत्रपती पुरस्कार विजेते झाले, परंतु मित्र हो महाराष्ट्र आहे तरी कसा, जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र। अहो सहिंस कुंकू ही हिंदुत्वाची भूमी म्हणजे माझा महाराष्ट्र। आणि त्याच हिंदुत्वाच्या भूमीमध्ये आज श्री रामनवमीचं औचित्य साधून जय हनुमान क्रीडा मंडळ मठाडी यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा यशाकडे वाटचाल करते। चढाई करत असेल सुयोग गायकर। यावेळेस मात्र तो आला, त्याने पाहिलं आणि मात्र जिंकून घेतलंय सारं। मध्यरक्षकाला यशस्वीरित्या टिपतोय। प्रत्युत्तर देईल यश पाटील। विजयाला गबसणी घालायची असेल तर मात्र मेहनतीमध्ये सातत्य असायला हवं, कारण मित्रांनो कबुतराला कदाचित गरुडाचे पंख लावता येतील। आता मात्र बुराशी कवटाळावे लागेल शिवशंभू पाटणेश्वर संघाला। बलाढ्य अशा मरिदेवी धेरण संघाबद्दल आपण मात दिलेली आहात, परंतु पुन्हा एकदा जर मात द्यायची असेल तर मात्र मेहनत मोठी करावी लागेल। सागर मात्र प्लॅनिंग बनवावं लागेल, अनुभव आता मात्र पणाला लावावा लागेल जर या मैदानामध्ये टिकून राहायचं असेल। प्रत्युत्तर देतोय असे मनियार, जर्सी क्रमांक 2, एक वेगवान खेळाडू। इस बार जरूर टिट फॉर द टॅट देखने को मिलेगा। जशास तसं प्रत्युत्तर या ठिकाणी मैदानामध्ये बघायला मिळेल। सच्चाईचा खेळ मैदानामध्ये होणं गरजेचं आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, एकदा जर आपण अंगावरती जर्सी घातली, निश्चित आपण जर विजयाचा गुलाल ह्या मातीमध्ये उधळत असू ना, तर पराभवाचे चटके सहन करण्याची क्षमता देखील हीच माती आपल्याला देत असते। त्यामुळे प्रथम वंदन आपण भूमीला करतोय, त्या मातीशी आपण प्रामाणिक राहणं प्रचंड गरजेचं असतं। सच्चाईचा खेळ मैदानामध्ये उतरवा, आपला खरा खेळ दिसू द्या आणि रसिकांच्या मनावरती अधिराज्य करा। संघाला देखील विजयाच्या दिशेने घेऊन जा। प्रत्युत्तर देतोय पुन्हा एकदा असीम मनियार। दिसत आहे अखिल स्वराज्य गर्जना केला हिंदवी सण साजरा, शिवराजा तुला मानाचा मुजरा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद। आता मात्र थर्ड रेड डू अडाय बघूया कितपत प्रयत्न करतो सुयोग गायकर। खोलवर चढाई करावी, 4-1 समीकरण असेल। डीप रेड झाली तर मात्र चेर बंद होईल इतकं मात्र निश्चितच। यावेळेस मात्र सागर म्हात्रे प्लॅनिंग फसती आहे, 3 गुणांची अचूक कामगिरी करतोय सुयोग गायकर। आता मात्र समुद्र खवळलेला दिसतोय, परंतु या खवळलेल्या समुद्राला देखील थांबवण्याचं सामर्थ्य हे शिवशंभू पाटील संघामध्ये आहे। यावेळेस मात्र प्रतीक बैलमारे समोर येऊन उभा ठाकला आणि मात्र जबरदस्त आणि दर्जेदार विनंती आहे। आज आपला वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रसिक। आपल्याला विनंती आहे या सुधागड तालुक्याचा एक शांत संयमी खेळाडू, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण रोहिदास खाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया। धन्यवाद। पुन्हा एकदा हृदिक पाटील या रायगडच्या रेड मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा हृदिक, परंतु यश पाटील देखील हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत सोडणार नाही हे विसरून चालणार नाही। 4 आणि 12 8 गुणांची आघाडी असेल मरिदेवी धेरण संघाकडे। यश पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय। 7-1 समीकरण, 7 गड्यांना झुंज द्यावा या मैदानी उतरे एक गडी, आणि विजय क्षण तो खेचून आणतो नाद गुंजतो। कबड्डी कबड्डी आणि कबड्डी, कबड्डी म्हणजे आमचा श्वास आहे,
अहो कबड्डी म्हणजे आमचा ध्यास आहे, कबड्डी म्हणजेच आमच्या जीवनाचा जीवन प्रवास आहे. असा कबड्डीचा खेळ की जिद्द मनाची, ताकद पायाची, खेळ मस्तीचा आणि नाद मात्र कबड्डीचा या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. कबड्डी कबड्डी आणि कबड्डी असा हुंकार रसिकांच्या देखील मनामध्ये गुंजला जातो. यावेळेस मात्र ये जरूर कॉम्बिनेशन था, ये जरूर तगड़ा कोच का प्लानिंग था. शिवशंभो पाटणेश्वर 6, मरीदेवी धेरण 13. यश पाटील पूर्ण दारो मैदान आपल्या खांद्यावर आहे. आपण सुद्धा अनेक मैदानं गाजवलेली आहात, हे विसरून जमणार नाही. होईल विकास पाटील सरांचा संघ कमबॅक केल्याशिवाय राहणार नाही. शिवशंभो पाटणेश्वर 6-13, 13-6. निराग शांतता. ऋत्विक पाटील या वर्षीचा हंगाम त्याने गाजवला तर अखंड रायगडला वेळ लावणारा बिनजोडचा बेताहत वर्षा कोण आहे? कोण जिंकणार आणि कोण हरणार? हा भव्य दिव्य मानाचा जस कोण घेऊन जाणार? श्रीकांत अर्थातच आनंदी गाव मढाली. तर काय होईल मैदानावर? सामना जरा शांत आहे, परंतु आपण फिरकून देऊया हनुमान उडीचा मानस आणि मात्र यश पाटील. सुंदर कामगिरी आपण करताय. लाईनमॅन आपण सुद्धा एक पंच आहात, महत्वाची भूमिका आपण बजावत आहात. तर बघूया, प्रत्येकाला किंमत येते. ज्याप्रमाणे सोन्या चांदीचे भाव वाढलेत, आमच्या खेळाडूंचे सुद्धा वाढलेत. काय चकवा दिला आग्र्याहून सुटका पाहायला मिळाली. हा मृत्युंजय आम्हाला सांगतोय संभाजीराजे माझ्यासारखा अजिंक्य आहे. संभाजीराजे माझ्यासारखे विशाल मनाचे. आई जिजाऊंनी जन्म दिला शिवबासारख्या वाघाला, शिवबांनी जन्म दिलं संभासारख्या छाव्याला. ज्याने सहन केलं डोलं फोडणाऱ्या सलईला आणि जिवंत ठेवलं इंदवी वाघराला. तर महाराष्ट्राच्या वाटी हा कबड्डीचा थरा तुम्ही पाहताय. सुयोग गायकर रूपी वादलाला जखडण्याचं कार्य शिवशंभो पाटणेश्वर करू शकतो. यश पाटीलची वादली खेळी अनुभव पणाला लावेल, कोणाचा अटेम्प्ट आणि यशस्वी होतोय. होईल कमबॅक झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शिवशंभो पाटणेश्वर जरी कोसळला असला तरी उचलण्याची ताकद त्याची. जय हनुमान धेरय, जय हनुमान उचडे. आपला दुसरा पुकार दोघांच्या नावामध्ये हनुमान. बजरंगी कुणासाठी धाडे? हो हो हो, विकी ठाकूर. असा ज्या कबड्डी पटलावर ज्याला नाव मिळालं असा विकी ठाकूर आहे. 17 रसिक वर्ग पाहतोय आणि चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळत. कुंदनजी पाटील साहेब, आपण हॅट्रिक साध्य केलेली आहात. हा सुद्धा सुवर्ण संधी आहे. संधीचं सोनं तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आणि पाटणेश्वर संघ तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. शेवटची 4 मिनिटं बाकी. दीपक कासारे, यश पाटील. यश पाटील ही एक्सप्रेस जर पेन एक्सप्रेस रुळावर आली तर थांबवणं कठीण जाईल आणि ओरडाओरडाय मैदानाच्या बाहेर. खरोखर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा सज्ज होऊ शकताय. चढाईसाठी प्रत्येक बैल मारे. रेडर हसतोय, डिफेंडर हसतोय. आंखों में इशारे कर रहे कहीं प्यार ना हो जाए, लेकिन दुश्मन से कभी प्यार नहीं हो सकता, क्योंकि घोड़ा अगर घास से दोस्ती करेगा तो भूल. मैदान आहे,
गाजवायचं. अरे ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेऊन जगण्यापेक्षा मित्रांच्या टोल्या घेऊन जगा मित्र. आयुष्य खूप छान. ऋतिक पाटील आता मात्र पुन्हा एकदा वालवंटामध्ये हिरवळ शोधतोय. यशस्वी झालाय. आखाडी वाढती आहे. उत्तरोत्तर यशाकडे वाटचाल होतीये. सागर म्हात्रे सारख्या कोपरा रक्षकाची गरज आहे आणि लोण्याचा बोजा पडतोय अर्थातच पाटणेश्वर संघाकडे. येत्या काही काळातच पुढच्या महिन्यात शिवशंभू पाटणेश्वर सुद्धा भव्य दिव्य मोठ्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करणार आहे. एक जबरदस्त स्पर्धा या पेन मध्ये होईल. स्वागत आहे. अशा तऱ्हेने अंतिम विसल झालेली आहे आणि या स्पर्धेतील तिसरा संघ बक्षिसास पात्र ठरतोय. अर्थातच मरीदेवी